नमस्कार. आज आपण एका अशा देशाबद्दल बोलणार आहोत जो अक्षरशः दोन खंडांच्या सीमेवर उभा आहे आणि ज्याचं भूराजकीय महत्त्व प्रचंड आहे. चला तर मग आज तुर्कीला जरा जवळून समजून घेऊया. तर सुरुवात करूया एका अगदी ताज्या बातमीने. भारत आणि तुर्की यांच्यात नुकतीच एक राजनैतिक चर्चा झालीय आणि त्यामुळे हा देश पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही काळापासून दोन्ही देशांमधले संबंध जरा ताणले गेले होते आणि तेच कमी करण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत. पण या सगळ्या राजनैतिक घडामोडींच्या पलीकडे एक मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे असं काय आहे तुर्कीच्या भौगोलिक स्थानामध्ये जे त्याला जागतिक पटलावर इतकं खास बनवतं? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही जी चर्चा झालीय ना, ती फक्त एक बातमी नाहीये. खरं तर तुर्कीचं सामरिक महत्त्व समजून घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. चला पाहूया हे कसं ते. तर नेमकं घडलंय काय? भारत आणि तुर्की यांच्यामध्ये परराष्ट्र कार्यालयीन सल्लामसलतीची चक्क 12वी फेरी पार पडली आणि याचा मुख्य उद्देश एकच होता: गेल्या काही काळापासून जे द्विपक्षीय संबंध बिघडले होते त्यांना पुन्हा एकदा रुळावर आणणं. आता या राजनैतिक चर्चेवरून आपण वळूया त्या गोष्टीकडे जी तुर्कीला खऱ्या अर्थाने अद्वितीय बनवते, आणि ती गोष्ट म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान, जे चक्क दोन खंडांमध्ये विभागलेलं आहे. आता इथे आंतरखंडीय ही संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे असा देश जो एकापेक्षा जास्त खंडांवर वसलेला आहे, आणि तुर्की हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आणि हे विभाजन कसं आहे हे इथे आपल्याला अगदी स्पष्ट दिसतंय. देशाचा जो मोठा भाग आहे म्हणजे अनातोलियन पठार, तो येतो पश्चिम आशियामध्ये. तर दुसरीकडे एक लहानसा आपण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग बाल्कन द्वीपकल्पावर आहे, म्हणजेच आग्नेय युरोपमध्ये. चला आता आपल्या या भौगोलिक सफरीच्या पुढच्या टप्प्यावर जाऊया आणि पाहूया तुर्कीच्या आजूबाजूचा परिसर, जो खूपच गुंतागुंतीचा आहे. तुम्हाला माहितीये, तुर्कीला तब्बल 8 देशांच्या सीमा लागून आहेत. 8. यामुळेच तो देश एका आंतरराष्ट्रीय तिठ्यावर वसला आहे आणि ही संख्याच त्याच्या सामरिक महत्त्वावर शिक्कामोर्तब करते. चला तर या सीमांवरून एक फेरफटका मारूया. आपण जर वायव्येला पाहिलं तर जणू काही युरोपची दारं उघडतात. इथे ग्रीस आणि बल्गेरिया हे शेजारी देश आहेत आणि यांच्यातले संबंध ऐतिहासिक आणि आधुनिक राजकारणाने जोडलेले आहेत. आता पूर्वेकडे वळूया. इथे तर काकेसस आणि मध्य पूर्वेच्या अगदी वेशीवर जॉर्जिया, आर्मेनिया, इराण आणि अझरबैजानचा तो नाखिचिवन नावाचा प्रांत आहे. विचार करा, किती वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिकदृष्ट्या गुंतागुंतीचा शेजार आहे हा. आणि दक्षिणेकडे तिथे तर थेट मध्यपूर्वेतील अस्थिरतेचं केंद्र असलेले इराक आणि सिरिया आहेत. फक्त या 2 सीमा पाहिल्या तरी लक्षात येतं की तुर्कीचं स्थान किती नाजूक आणि जागतिक सुरक्षेसाठी किती महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता देशाच्या बाह्य सीमांवरून आपलं लक्ष आतल्या बाजूला म्हणजेच देशाच्या अंतर्गत भौगोलिक वैशिष्ट्यांकडे वळूया. तुर्कीचा आत्मा किंवा त्याचं हृदय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचं विस्तीर्ण अनातोलियन पठार. याच पठाराने देशाचा खूप मोठा भाग व्यापलेला आहे. आणि हे पठार एकटं नाही आहे. याला टॉरस, कोरोलू आणि पॉन्टिक यांसारख्या भव्य पर्वतरांगांनी चारी बाजूंनी वेढलेलं आहे आणि याचमुळे इथल्या भूदृश्याला एक वेगळंच खास रूप मिळालं आहे. आणि इथे एक रंजक गोष्ट सांगतो. देशाचं जे सर्वोच्च शिखर आहे माउंट अरारात, ते फक्त एक पर्वत शिखर नाहीये, तर तो देशातला सर्वात मोठा ज्वालामुखीसुद्धा आहे. आता पर्वतानंतर बोलूया नद्यांबद्दल. या भूमीला टायग्रीस आणि युफ्रेटिस यांसारख्या, ज्यांना आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचतो, अशा महत्त्वाच्या नद्या सुपीक बनवतात. आणि त्यांच्यासोबतच खिझिलिरमाक आणि सकारिया यांसारख्या इतरही प्रमुख नद्या आहेत. अजून एक आश्चर्यकारक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे वॅन नावाचं सरोवर. ह्याची खासियत काय तर हे जगातलं सर्वात मोठं अल्कलाईन म्हणजेच क्षारीय पाण्याचं सरोवर आहे. आता आपण आपल्या या विश्लेषणाच्या कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो भाग म्हणजे तुर्कीची सर्वात मोठी सामरिक ताकद, आणि ती आहे महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील त्याचं नियंत्रण. हे बघा, तुर्कीला 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. उत्तरेला आहे काळा समुद्र, पश्चिमेला एजियन समुद्र आणि दक्षिणेला आहे भूमध्य समुद्र. आता एक कल्पना करा. समजा एक जहाज काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्राकडे निघालंय. त्याला आधी बॉस्पोरस समुद्रधुनी पार करावी लागेल, मग मार्मारा समुद्रातून प्रवास करावा लागेल आणि त्यानंतर डार्डानेल्स समुद्रधुनी ओलांडून ते एजियन समुद्रात पोचेल. आणि या संपूर्ण जलमार्गावर कोणाचं नियंत्रण आहे? तर तुर्कीचं.
म्हणजे बघा, 2 खंड, 8 शेजारी देश आणि समुद्राचं प्रवेशद्वार. हे इतकं अद्वितीय भौगोलिक स्थान तुर्कीला जागतिक व्यापार, राजकारण आणि रणनीती यांच्या अगदी केंद्रस्थानी ठेवतं. आणि म्हणूनच जेव्हा भारतासारखा देश तुर्कीसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो फक्त एक द्विपक्षीय मामला राहत नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जागतिक राजकारणावर उमटतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, या वेगाने बदलणाऱ्या जगात या प्राचीन आणि इतक्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील नियंत्रण भविष्यातील जागतिक घडामोडींना नेमका कसा आकार देईल, हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतो.